जय जय रघुवीर समर्थ. आज भागवत एकादशी असल्यामुळे आपण 2 मिनटं फक्त या स्तोत्राचं वाचन 2 मिनटं फक्त शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशा विष्णूंचं स्मरण केल्यानंतर आता प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाभ्यां रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीं पुण्यानिमान परमभागवतां नमामि. विष्णूंचं स्मरण करणं आजच्या दिवशी सारखं परम भाग्याचं आहे. आणि या सगळ्या नावांनी जर आपण त्यांचं स्मरण केलं तर तिथपर्यंत पोहोचण्याची संधी आपल्याला मिळते. प्रल्हाद म्हणजे भक्तराज आहेत, नारद म्हणजे देवर्षी आहेत, पराशर म्हणजे महर्षी व्यासांचे वडील आहेत, विष्णू पुराण आणि पराशर संहितेचे ते लेखक आहेत. पुंडरीक म्हणजे भक्त पुंडरीक, पांडुरंगाचे अनन्य भक्त आहेत, वारकरी परंपरेमध्ये पूजनीय आहेत. व्यास हे व्यासदेव महाभारत आणि पुराणांचे ग्रंथकर्ते. अंबरीश हा परमभक्त राजा श्री विष्णूंचा परमभक्त आहे. आणि राजा आणि अंबरीशाची दुर्वासा ऋषी यांची एकादशीच्या व्रताशी संबंधित कथा आपल्याला बाळकृष्णदादांनी सांगितली आहे. शुक म्हणजे शुकदेव मुनी भागवत कथेचे वक्ते आहेत. शौनक ऋषी नैमिषारण्यात यज्ञाचे आयोजक आहेत आणि श्रोता आहेत, म्हणजे लेखक आहेत, वक्ते आहेत, श्रोते आहेत. नंतर भीष्म हे गंगापुत्र आहेत. शरपंजरी पडून उपदेश करणारे श्रीकृष्णाचे भक्त आहेत. या सगळ्यांची आठवण केली ही विष्णूंना किती आवडेल. दालभे म्हणजे ऋषी, दालभे आणि पुलस्त्य यांचा एकादशीवरचा संवाद प्रसिद्ध आहे. वसिष्ठ म्हणजे श्रीरामांचे गुरु आहेत आणि विभीषण म्हणजे रावणाचा भाऊ असून श्रीरामांचा भक्त आहे. अशा पद्धतीचं हे जे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परमभागवतां नमामि. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा स्तोत्रांनी आपण एकादशीसाठी हे स्तवन केलं. आता आपण आपल्या मारुती स्तोत्राकडे वळू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जय धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगंकांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात रावण कुंभकर्ण हननम, एतद्धि रामायणम. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मचैतन्य महाराजांचं आजचं जे प्रवचन आहे ते आहे ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. ही जे स्तोत्र आपण वाचतोय आणि हे जे स्तोत्राचा अर्थ आपण काढतोय, त्यामुळे हे मागावं देवाला की ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. कशी? प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरीही प्रल्हादांनी नाम सोडलं नाही. हे आजचं गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे. त्या प्रवचनाचा आधार घेत, त्या प्रवचनातून आपण महाराजांचा आशीर्वाद घेत आजच्या आपल्या निरूपणाला प्रारंभ करू.
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. इथपर्यंत आपलं विवेचन झालंय आणि ह्या सगळ्या विवेचनात आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजल्यामुळे हनुमंत जवळचे वाटायला लागले. आणि हीच तर अपेक्षा आहे, हीच तर समर्थांची अपेक्षा आहे. ज्या ज्या ठिकाणी जी जी मूर्तींची स्थापना झाली त्या मूर्ती कशा स्थापन झाल्या त्यांच्याकडे पाहून समर्थांना काय वाटलं आणि त्या समर्थांचे शब्द दिव्य शब्द जे बाहेर पडले ते त्या मूर्तीच्या समोर जर आपण जाऊन म्हटले तर समजून उमजून जर म्हटले तर आपल्याला काय वेगळ्या प्रकारची अनुभूती येणार नाही का. एक तर आपण स्वतः त्याचा शोध घेतोय की काय आहे त्या शब्दाचा अर्थ आणि दुसरी गोष्ट लिहिलेले समर्थांनी असल्यामुळे अर्थातच समर्थांचा आशीर्वाद भरभरून त्या शब्दांमध्ये आहे. त्यामुळे समर्थांचे विचार समर्थांशी नतमस्तक होऊन आपण या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेतला. आपण जर प्रत्येक वेळी ते बोलायचं ठरवलं तर त्यावरती वेगळं निरूपण होणारे असे ते शब्द आहेत. पण आपल्याला पुढे जायचं आहे. 11 स्तोत्र आहेत. त्यामुळे आपले काल झालेले आहेत आपले 9 ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू कसा आहे ते सांगितलं. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. या सगळ्यांचं विवेचन आपण 8 श्लोकांमध्ये झालेलं आहे. आता कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी अनेक योजन दूर असणारा हिमालयात असलेला कैलासात असलेला पर्वत आणायचा आहे उत्तरेकडचा. आहे दक्षिणेकडे लंका दक्षिणेकडे आहे. युद्ध दक्षिणेकडे चाललंय. आपण विचार करू शकतो आपल्याला जर इथून जायचं म्हटलं तर आपल्याला किती वेळ लागतो त्या ठिकाणी पोचायला. आणि नुसतं पोचायचं नाही आहे, जाऊन दर्शन नाही घ्यायचं आहे कोणत्या गोष्टीचं, त्यांना त्या ठिकाणी जाऊन रामकार्य करायचं आहे. त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. उत्तरेकडे जायचं आहे दक्षिणेकडून म्हणजे अगदी विरुद्ध दिशेला जायचं आहे. हे काम फक्त हनुमंतच करू शकतात. त्यामुळेच आपलं ते आराध्य दैवत आहे. प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला त्याचं आपलं दैवत का मानायचं त्यांना. अनेक कोटी योजना दूर असलेला कैलास, अनेक कोटी दूर असलेला हिमालयातला कैलास, तिथे जायचं आहे संधानी म्हणजे संजीवनी बुटी आणायला. कशासाठी? त्या 68 कोटी जे वानर जे मूर्छित झाले आहेत, मेलेच म्हणायला पाहिजे, मूर्छित झाले आहेत. आणि आपले लक्ष्मण मूर्छित झाल्यामुळे आपले रामराय किती चिंतित आहेत. आणि एवढं मोठं युद्ध अगदी अंतिम टोकाला आलंय, रावणापर्यंत पोचले आहेत नाही का, रावणापर्यंत झालेले आहेत ते. आणि अशा वेळी हनुमंतांना आपल्याला बघा कसं होईल. जर आपण या ठिकाणी विचार करू महत्त्वाचं कार्य करायचं आहे, आपण पोहोचू की नाही आणि पोहोचल्यानंतर ते आपल्याच्याने होईल की नाही, हे मनातले जे गोंधळ आहेत ना ते गोंधळ हनुमंताच्या मनात नाहीत. कारण काय? याचं कारण ते म्हणतात हे रामकार्य आहे आणि रामकार्यामध्ये रामच करून घेणार आहे माझ्याकडून, मी करणारा कोण आहे. आणि मुळात बलवंत आहेत, मुळात शक्तिशाली आहेत आणि मुळात रामभक्त असल्यामुळे हे सगळं ते करू शकणारच आहेत. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. म्हणजे इथे आपण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की कोणतंही कार्य करायचं असेल आपल्यासाठी जरी आवश्यक असलं तरी संदेह मनात नको. सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम हे अगदी महत्त्वाचं वाक्य आहे रामदासी परंपरेत की सत्यसंकल्प जर आमचा असेल तर तो मनामध्ये कोणत्याही प्रकारचा शंका न ठेवता जायचा आहे. पुढे काय होईल हे रामरायांना माहिती आहे, पण करण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. म्हणजे अशा कोटीच्या कोटी उड्डाणे त्याची सवय त्यांना लहानपणी नाही का लागली. लहान बाळ होते जेव्हा बालरूपामध्ये आपण जे वर्णन करणार आहे दुसरं जे स्तोत्र आहे ते बालरूपाचं आहे. हा वीरमारुती आहे ना, पहिला तो चाफळचा वीरमारुती आहे. दुसरा जो बालरूपात आहे त्याचं वर्णन करत असताना अधिक वर्णन करू आपण त्यावर, कारण त्यांना लहानपणीच त्यांनी झेप घेतली आहे सूर्याकडे.
मग हे सगळं त्याला सवय आहे. जशी गोष्ट आपण लहानपणी करतो त्याच गोष्टीला गरज पडली तर त्याचा किती सुंदर उपयोग आपल्याला करता येईल, कारण ते कार्य आधी केलं आहे. प्रयत्न त्याचा लहानपणीच झाला आहे ना हनुमंताचा. अशा प्रकाराने संधानी आणि संजीवनी बुटी आणण्यासाठी लंकेतून उत्तरेकडे उड्डाण केलं आहे, उत्तर दिशेकडे द्रोणागिरी पर्वत. आणि द्रोणागिरी पर्वत घेतल्यानंतर कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे झेपावले. झेपावल्यानंतर तिथपर्यंत पोहोचले. मंद्रांद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. आता या ठिकाणी क्रोध आलाय मारुतींना. का आलाय? त्या ठिकाणी ते संध्याकाळच्या वेळी त्यांना सूर्यास्ताच्या आत त्यांना ती संजीवनी द्यायची होती. आणि संजीवनी बुटी दिली नसती तर आपल्या लक्ष्मणांचं काय कठीण होती परिस्थिती सगळी. अशा वेळी ही बुटी लपून बसली. जी तिच्यामध्ये जी दिव्य शक्ती आहे ना ती दाखवे ना. म्हणजे प्रत्येक जण भक्ताची सुद्धा वेळेवर कशी परीक्षा घेतात बघा. रामरायांची सुद्धा घेतली कोणी सागरानी, वाट देई ना. मग समर्थ म्हणाले मी माझे डोळे अर्पण करतो, मी उठत नाही, पण मला तू वाट दे. चिडलेत ना रामसुद्धा, लक्ष्मणसुद्धा चिडलेत. म्हणजे परीक्षा घ्यावी तरी किती घ्यावी अशा प्रकारची. मग हे म्हणतात मी काय माझ्यासाठी मागतोय का? माझं कार्य रामांचं कार्य आहे. पुढे किती मोठं कार्य पडलंय, रावणांना मारायचं आहे. हे असं काम असताना तो मूर्छित होऊन पडलाय. ब्रह्मास्त्र दाखवलंय त्यांनी, तर ब्रह्मास्त्राची लाज आम्ही राखली आहे. रामराय तिथे बसले आहेत मांडीवर घेऊन, आणि तुम्ही अशा कशा वागता? संजीवनी बुटीला म्हणतोय तो, ते सगळे लपून बसल्या, देत नाही म्हणाल्या. आणि वेळ आलेली आहे, संध्याकाळच्या आत तिथे पोचायचं आहे असं म्हटल्यावर त्यांना भयंकर राग आला. राग कशासाठी आला? आपण प्रत्येक ठिकाणी हा विचार केला पाहिजे. राग कशासाठी आलाय? मी कष्ट केले अशाबद्दल राग नाही की मी इतके कष्ट करून इथे पोचलो आणि तुम्ही काय लपून बसता, असा राग नाही. मी पोचलो आहे, मला तुम्ही दिसताय, हा पर्वत मला दिसतोय आणि तुम्ही लपून राहता. आणि हे कार्य माझं नाही, माझे रामराय तिथे अडचणीत आहेत. माझ्या रामरायांना सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकली आहे आणि तुम्ही अशा काय लपून बसता, आता मला चालणार नाही. इतका राग आलाय त्यांना त्या ठिकाणी. क्रोधे मग क्रोध आल्यावर एक बुटी नाही घेतली त्यांनी. ते वीर हनुमानाचं रूप पाहिल्यावर आपली अशक्य अशी शक्य कामं होतात असं म्हणतात. आपण भिंतीवर लावतो ते चित्र, त्या कारणाने जसं काम असेल तशा प्रकारचं चित्र आपण हनुमंताचं लावतो ना. मग ते काम कसं केलंय त्यांनी? राग कशाचा आलाय? रामकार्यामध्ये अडथळा, तुमचा अभिमान. अगं तुमचं भाग्य आहे की मी तुमच्याजवळ आलो आणि तुम्हाला मी रामांपर्यंत आणि लक्ष्मणांपर्यंत पोहोचवतोय, हे तुमचं भाग्य विसरल्या असं पण म्हटलं नाही. आपण म्हटलं असतं अगं तुम्ही तुमचं भाग्य तुझ्या दृष्टीने विचार करायचं मला काम नाही, माझं रामाचं कार्य आहे, तुम्ही लपता, मला राग आला. आणि त्यांनी खाली गेलेत पाताळामध्ये आणि पाताळामध्ये जाऊन खणून काढलाय. द्रोणागिरी हातावर उचललाय आणि जय श्रीराम म्हणून आपले दक्षिणेकडे निघाले. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये घेण्यासारख्या किती गोष्टी आहेत. समर्थांना हेच अपेक्षित आहे. प्रत्येक शब्दामध्ये काय काय घेणार तुम्ही? आपले हनुमंत असे आहेत, इतके उच्च कोटीची उपमा त्यांना देणारे असे आहेत. राग येतो रामासाठी, काही जर आपल्याला जर एखादा त्रास होत असेल, रामकार्य असेल, तर त्यांना रागसुद्धा येतो आणि त्या रागाने ते कार्य ते आपलं करूनच दाखवतात, कारण ते रामकार्य आहे. म्हणून म्हटलं कोसळूनी पडो हे आकाश आणि काची वासन बघू. कोसळून जरी आकाश पडलं तरी घाबरण्याचं कारण नाही. हनुमंत ते कार्य करू शकतात. जय जय रघुवीर समर्थ. नाही देत का तू मला? मग ते नाही ओळखायला येत का मला? माझी वेळ होत चालली. खाली गेलेत पाताळामध्ये, पाताळातला पर्वत उचललाय आणि पुन्हा उड्डाण केलंय, उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. हा मार्गस्थ मुळात किती कठीण आहे. उत्तर दक्षिण फिरले. आपण आता अयोध्येला गेलो, साधं 24 तास 25 तास 36 तास आपल्याला बसमध्ये बसून सुद्धा त्रास होतो आपल्यासारख्या जीवाला. ते शक्तिवान आहेत म्हणून काय झालं, जाणं आणि येणं आणि पुन्हा पर्वत उचलणं. त्याच्यावरची कोणती बुटी आहे ती त्या वैद्यांना म्हणायचं तुम्ही काढून घ्या, तर बघा तुमच्यासमोर सगळं आणलंय आणि असं म्हणून त्यांच्यासमोर ठेवलंय आणि पुढचं सगळं रामायण आपल्याला माहिती आहे. मग या सगळ्या गोष्टी केल्या कोणी? हनुमंतांनी केल्या. त्याच्यामुळे पुच्छते मुररिले माथा आधी झालाय, कारण त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. म्हणजे लहान रूप मोठं रूप कोणतंही घेऊ शकतात. कुंडलिनी शक्तीमुळे त्यांची शक्ती जागृत झाली. शिवाचा अवतार असल्यामुळे पार्वती त्यांच्यासोबत आहे शक्तिरूपानी. मग ही शक्तिरूप जागृत आहे, रामभक्त आहेत, कोणतंही कार्य करायला तत्पर आहेत, कशाचाही आळस नाही. तिथे पोहोचल्यानंतर त्याच्याबद्दल चिडचिड नाही की मी इतक्या दुरून गेलोय म्हणून नाही. तुम्ही उघड्या होत नाही. अगं तुमचं भाग्य आहे खरं म्हणजे रामांजवळ तुम्ही जाताय, ते काहीही न लक्षात घेता खाली जाऊन मग त्यांनी मंद्रांद्री सारिखा द्रोणी क्रोधे उत्पाटीला बळे, बळानी त्यांच्या उत्पाटीला उखडून काढला.
साधी साधी तुळस उपटायची जरी ठरवली एखाद्याने तर ती लवकर उपटल्या जात नाही, कारण मुळं किती खोल असतात. झाडांची मुळं उपटता येत नाही, यांनी पर्वतच उचलला आहे. काय रावणाचं कौतुक करायचं आहे? रावणाने जेव्हा कौतुकाने तो कैलास उचलला म्हणे, त्याच्याही पेक्षा आपला भक्त, आणि त्यांनी तरी वेगळ्या कारणासाठी उघडला की ज्यांनी अहंकार जर नसेल तर दोघांनीही पर्वतच उचलले आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. मग ह्या दोन फरकांकडे लक्ष द्यायचं आहे मुलांनी सगळ्या, की कोणाचं आपल्याला अनुकरण करायचं आहे, कोणाचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे, कुणाकडून शक्ती आपल्याला घ्यायची आहे, तर हनुमंतांकडून. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. आता या सगळ्या शब्दांचा अर्थ कळला, क्रोध कशामुळे आला तेही कळलं. त्यानंतर आता आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. आणिला मागुती नेला याचा विचार आपण केला नाही कधी. आणिला मागुती नेला, काय आणला आणि काय मागुती नेला? आणलाय काय? आत्ताच्या श्लोकामध्ये सांगितलंय, त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. आणिला मागुती नेला, पुन्हा त्यांनी नेऊन ठेवला. निसर्गाकडून जे घेतलंय ना ते उपटून आणलं. शक्ती आहे माझ्यात, ती उपटलं आणि फेकून दिलं नाही, जिथल्या तिथे नेऊन ठेवलं आहे पुन्हा. हे निसर्गाचं दान ज्यांना मिळतं त्यांनी त्याचा सदुपयोग करायचा. त्यावरच्या जेवढ्या त्यांना लागल्या संजीवनी बुटी, जेवढी त्याला लागली तेवढी घेतली. त्यानंतर क्षणाचाही विलंब नाही. कृतज्ञता, या ठिकाणी शिकण्याचा गुण आहे कृतज्ञता. तिने दिलंय ना पृथ्वीने आपल्याला, ज्या ठिकाणी आहे ते त्याचं कार्य आहे. ती संजीवनी बुटी तिथेच असली पाहिजे. इथे येऊन काय करायचं आहे, तिथल्या तिथे नेऊन ठेवला. हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. आपण घेतो, काम झालं की फेकून देतो, यूज अँड थ्रो. ही गोष्ट जी आता आपल्या मनामध्ये रुजत चालली आहे, खरं म्हणजे आपले पोथ्या पुराण याच्यासाठी आहे. एवढा मोठा द्रोणागिरी पर्वत आणल्यानंतर काम झाल्याबरोबर एक क्षणाचाही विलंब न करता आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. मनाच्या वेगाने, आपण मनाने कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणिला आणि मागुती नेला असे आमचे हनुमंत आहेत. विसरत नाही, निघताना सुद्धा विसरत नाही माझ्यावरती कोणाची कृपा आहे. सगळं काम झाल्यावर सुद्धा विसरत नाहीत मला काय काम राहिलंय करायचं. ज्याचं होतं मग तिचे सुद्धा आशीर्वाद मिळणार की नाही, त्या पर्वताचे सुद्धा आशीर्वाद मिळणार की नाही, त्यानंतर जिथून उखडलंय तिथे नेऊन ठेवल्यामुळे पृथ्वीचे सुद्धा आशीर्वाद मिळणार की नाही. त्यामुळे हे रामकार्य आहे. अन्यथा रामकार्य साधं नाही. रामांनी रामकार्य करणं आणि रामांच्या दूतांनी रामकार्य करणं, ह्यामध्ये रामांचंच कार्य आहे, मोठं नाव होतं आहे, धर्मकार्य होतं आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. जैसी राजा तसा प्रजा, जसा राजा आहे तशी प्रजा पाहिजे. नाही तर प्रजा वेगळं वागते आणि राजा वेगळं वागताय, चालणार नाही. अगदी आजूबाजूला कुठेही रामांच्या बघितलं तरी चरित्रामध्ये इथे सतत त्यांचा धर्मकार्य आणि रामकार्य पेरलेलं दिसतं. असा हा आपला हनुमंत आहे. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. आला गेला मनाच्या गतीने जातोय, कारण ध्यान धरतात ते. ध्यानानी मग मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे. मनासी टाकिले मागे, मन म्हणजे त्यांना माहिती नाही, मनाच्या पेक्षाही पुढे शून्यावस्था असते एक. शून्यावस्थेपर्यंत येणं म्हणजे निर्विकार होणं. शून्यावस्थेमध्ये येणं म्हणजे निर्विकार होणं, म्हणजे कोणत्याही मनात भावना नाही, कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही, नुसतं कार्य करायचं ते शरीराने करायचं, कोणत्याही प्रकारची ही शून्यावस्था. आणि शून्यावस्थेच्याही पुढे, नुसतं शून्यावस्थेवर आल्यावर त्या दिवशी आपण जे बोललो की नुसतं शून्यावस्थेवर जर आपण आलो तर त्यामुळे उदासीनता येऊ शकते. कारण तिथे आपल्याला उदास वाटतं की आपल्याला आता हातात काय राहिलं आहे, पण त्याच्या पुढे जे दिव्य स्वरूप दिसतंय भगवंताचं ब्रह्मांडाच्या पुढे, ते त्यांनी बघितलं आहे. त्यामुळे मनासी टाकिले मागे गतिसी तुळना नसे. मग त्यांनी जे मनाला टाकलंय मागे, म्हणजे सरळ सरळ आपण असा अर्थ काढायचा की आपल्या मनामध्ये जी बुद्धी आहे, बुद्धीवर त्यांनी विजय मिळवला आहे. बुद्धीवर विजय मिळवला आहे म्हणजे जे काही आहे ते फक्त भगवंतासाठी करायचं आहे. त्यामुळे त्यांनी शून्यावस्था पण प्राप्त केली आहे. स्वतःचं असं अस्तित्व नाही. दासाचं काय अस्तित्व असतंय स्वतःचं? दासाचं स्वतःचं अस्तित्व नाही. जसं राम म्हणतील तसं सतत सजग उभा आहे असा हा वीर मारुती, ज्या ठिकाणी द्रोणागिरी आणलेला उड्डाण करणारा मारुती या स्तोत्रामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे. अशा प्रकारचा मारुती डाव्या हातावर, पुन्हा त्याचं वर्णन पहिल्या दिवशीचं विसरायचं नाही. ती मूर्ती बघत असताना आपण ते लक्षात येणार आहे. डावा हात आपला हृदयावर आहे, उजव्या पायाखाली असुर आहे, शेपटी त्यांची डोक्यावर आहे. या सगळ्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि अशा प्रकारचा त्यांनी पर्वतावरची औषधी काढून घेतली आणि त्या पर्वतावरच्या औषधींचं काम झाल्यानंतर आपला हा सगळा पर्वत त्यांनी नेऊन ठेवला आहे. इकडे संजीवनी बुटीच्या प्रभावाने वानर उठून बसले.
आपले लक्ष्मण उठून बसले, रामरायांचं कार्य झालं. त्या ठिकाणी राम अवतारात असल्यामुळे ते म्हणतात माझं कार्य हनुमंतांनी केलं. हनुमंता तुला खूप आशीर्वाद आहे. प्रत्यक्षात त्यांना सगळं माहिती आहे दोघांना आपण कोण आहे, पण तो अवतार असल्यामुळे त्या क्षणी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितलं हे काम फक्त हनुमंता तूच करू शकणार होता. आणि पुन्हा त्यांनी एवढं सगळं कौतुक करत न बसता त्यांनी तो जो पर्वत आहे जागच्या जागी नेऊन ठेवला. आणीला मागुती नेला. प्रकृतीकडून जर एखादी गोष्ट उसनी घेतली तर ती वापस देण्याची जबाबदारी आहे आपली, हे या श्लोकामध्ये शिकवल्या जात आहे. त्यामुळे हा श्लोक त्या दृष्टीने कृतज्ञतेपोटी वाचायचा आहे. आणीला मागुती नेला, आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. आता ह्या गतीला तुलना असू शकते का? ह्याच्या या मनाच्या गतीला जो समाधी लावेल त्यालाच फक्त तुलना करू शकतो आपण. इतर कुणीही या गोष्टीची तुलना करू शकत नाही. कारण शून्यावस्थेत आपण एखादं ध्यान धरलं आणि समाधीमध्ये जर एखादा व्यक्ती तिथपर्यंत साधनेमुळे पोहोचला तर तो फक्त त्या शून्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो. पण शून्यावस्थेच्या पुढे सुद्धा जे दिव्य स्वरूप आहे भगवंताचं, जिथून आपली ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ते सुद्धा पाहणारे आपले हनुमंत आहेत. मग त्यामुळे एवढं जरी कळलं की इतके द्रष्टे आणि इतके मोठे हनुमंत असताना आपलं दैवत त्यांना मानायचं आणि त्यांना नमस्कार करायचा. त्यांना जे मागितलं ते आपल्याला देऊ शकतात. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. अणुपासोनी ब्रह्मांडा, अणु किती छोटा, अणुचं विभाजन होत नाही इतका छोटा, आणि ब्रह्मांड म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं असं काहीच नाही. म्हणजे ईश्वरी शक्ती याच्या व्यतिरिक्त ब्रह्मांड सगळ्यात मोठा आहे. मग अणुपासोनी ब्रह्मांडा. आता अणुपासोनी ब्रह्मांडा म्हणजे या ज्या अष्टमहासिद्धी आहेत ना, त्या अष्टमहासिद्धीसुद्धा हनुमंतांना प्राप्त आहेत. फक्त ते विसरले होते हे थोड्या काळासाठी, जसं ब्रह्मा विसरले होते तसं. आता अष्टमहासिद्धी जर आपल्याला समजल्या, फक्त नाव आपण घेतलं, आज सगळंच चांगलं आहे. कारण सज्जनांचं नाव घेतलं आहे, त्यानंतर विष्णूंचं नाव घेतलं आहे, आपली हनुमंताची उपासना चालली आहे. अष्टमहासिद्धी जरी आज आपण ऐकल्या काय की अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व, या 8 सिद्धी आहेत. आता या 8 सिद्धींचा दाता आहे हनुमंत. कसं अणिमा म्हणजे सगळ्यात सूक्ष्म रूप धारण करू शकतो. अणुपासोनी ब्रह्मांडा म्हटलंच आहे त्याने. अणु. महिमा विशाल रूप, इतकं विशाल रूप की बघता पण येणार नाही असं रूप तो धारण करू शकतो. लघिमा म्हणजे अत्यंत हलकं, वायुपुत्र असल्यामुळे हलकं रूप घेतोय. गरिमा म्हणजे अत्यंत जड. आता अर्जुनाची परीक्षा ज्या महाभारताच्या काळात सुद्धा झालेली आहे, तेव्हा कसं जड रूप घेतलंय त्यांनी की हालत नाहीत जागचे, असं ही पण सिद्धी त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर प्राप्ती, जे हवंय ते प्राप्त करू शकतात. तोच तर आपल्याला भाग पाहिजे की नाही, प्राप्त करू शकलं पाहिजे आपण काहीतरी, ते देण्याचं सामर्थ्य हनुमंतांमध्ये आहे. ते जर नसतं तर या 4 सिद्धी असून सुद्धा व्यक्ती त्याच्याकडे गेल्या नसत्या. त्याच्यामुळे प्राप्ती, प्राकाम्य म्हणजे आपली इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये. आमच्या मनात जी इच्छा झाली ती इच्छा जर त्यांना सांगितली तर ती इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ही त्यांच्याकडे 6वी शक्ती आहे. त्यानंतर ईशित्व म्हणजे सर्व काही वश करण्याची शक्ती आहे. नंतर वशित्व म्हणजे इतरांना वश करण्याची त्यांच्याकडे शक्ती आहे. एवढी शक्ती असताना सुद्धा त्यांनी रावणाच्या दरबारामध्ये स्वतःला का बांधून घेतलं असेल, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा. सगळे ब्रह्मास्त्राच्या समोर रामराय का नतमस्तक झाले असतील, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा. ह्यातूनच त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व, या सगळ्या शक्ती त्यांना या सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त आहेत. म्हणून अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जासे, तयासी तुळना कोठे, मेरू मांदार धाकोटे. मेरू मांदार पर्वत सुद्धा त्याच्या पुढे थिटे आहेत. पर्वत किती उंच आहेत की जितके उंच दिसतात ना तेवढे समुद्राच्या आतही असतात त्यांची मुळं. म्हणजे खालपासून पाताळापासून वरपर्यंत जरी विचार केला पर्वतांचा दिसणाऱ्या, म्हणूनच म्हटलं ना आपण बुद्धीनी आणि दृश्यानी जे बघू शकतो त्याच्यापेक्षा वेगळं जग आहे, जे रामरायांचं जग आहे, जे ब्रह्मांडाच्या पुढचे रामराय आणि विष्णू आहे ते बघणारे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत दासे, तो तेवढा होऊ शकतो. अणु एवढा लहान आणि ब्रह्मांडापेक्षाही मोठा, तयासी तुलना कोठे, मेरू मांदार धाकुटे. याला कोणाची तुलना होऊ शकेल? मग ब्रह्मांडा भोवते वेढे, असं हे जे ब्रह्मांड आहे, असं हे एवढं मोठं ब्रह्मांड, त्याला वज्रपुच्छे करू सके. त्याचं जे पुच्छ सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल हनुमंताचं तर ते पुच्छ आहे. पुच्छाबद्दल रामदासांनी कितीतरी वेळा बोललेलं आहे.
पुच्छ म्हणजे त्याची प्रसिद्धी म्हणतात लोक, की प्रसिद्धी ज्याच्यामुळे मिळते ती मागची शेपूट. तसं नाही, इतकं त्याच्याकडे त्याचं मोठं होत आहे, त्याचं जे शेपूट आहे ते ब्रह्मांडा बोहते वेडे वज्रपुच्छे करू शके, ब्रह्मांडाला वेढा घालू शकेल असं त्याचं शेपूट आहे फक्त. म्हणजे तो पुन्हा उरला ना शिल्लक. जसं सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून आपले भगवंत शिल्लक आहे, तसे ब्रह्मांडाला वेटोळ्या घालून तरी पुन्हा हनुमंत शिल्लक आहेत. मग असा हनुमंत आपला सद्गुरू आहे. असे हनुमंत, त्याचं उपासना आपण करायची आहे. काय मिळणार नाही आपल्याला. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू सके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. ब्रह्मांडामध्ये जर पाहायची तुलना करायची वेळ आली, जी काही ब्रह्मांडामध्ये कोणत्याही गोष्टी, वेद असो पुराण असो, आपली जी बुद्धीनी जाता येईल ते सगळ्या बुद्धी त्याच्या पुढे थिट्या आहेत. म्हणजे हनुमंताची आपल्याला जर, आणि हे माहिती झालं एकदा की ह्याच्या सगळं पुढे आहे तो हनुमंत, की आपलं शिर आपोआप नतमस्तक होणार आहे. त्याचे सगळे गुण जेव्हा आपल्याला कळतील तरच आपण त्याच्यासमोर नतमस्तक होऊ. अन्यथा मला याचं ज्ञान आहे, मला ही माहिती आहे, मला सगळं कळलं आहे, ब्रह्मांड म्हणजे काय मला समजलं आहे, साधना म्हणजे काय समजलं आहे, सगळं देव म्हणजे काय समजलं आहे, असं वाटण्याची जरी शक्यता असली तरी त्याच्याही वर हनुमंत आहेत. याची जाणीव प्रत्येकाने या स्तोत्रामधून जर ठेवली तर प्रत्येकाला हनुमंत काय आहे हे थोडं आकलन होण्याची शक्यता आहे. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. ब्रह्मांडामध्ये दूरपर्यंत जरी पाहायचा विचार केला तर ब्रह्मांडामध्ये त्याच्याशी तुलना होणारं कुणीही दिसत नाही. ब्रह्मांडाच्या बाहेर तर सगळी त्यांची दिव्य सत्ता आहेच. रामराय आहे, विष्णू आहेत, हे सगळे ब्रह्मांडाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आणि आपण फक्त ब्रह्मांडाचा विचार करतो. शिकणारे, ज्ञान मिळवणारे लोक फक्त ब्रह्मांडाचा विचार करू शकतात. ब्रह्मांडामुळे शून्यता आली आहे. शून्यतेनंतरचं जे विश्व आहे तिथेपर्यंत आपले हनुमंत पोचले आहे, ज्याची सुरुवात त्यांनी बालपणापासून केली आहे. आरक्त देखिले डोळा, पुन्हा सूर्याचा संबंध आला. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. आरक्त देखिले डोळा, स्वतः असे डोळे लाल झाले, जसे उडून गेलेत तसे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. आता सूर्याकडे त्यांनी जेव्हा झेप घेतली लहानपणी, सुरुवातीला असं वाटलं की खिडकीच्या बाहेर काहीतरी लाल गोळा आहे, तो मला पकडायचा आहे असं वाटलं आणि त्यांनी उडी मारली. आणि उडी मारण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. त्यांनी मारल्याबरोबर लक्षात आलं हे खिडकीच्या जवळ नाही आहे, जे फळ दिसतंय ते खिडकीत नाही आहे. मग त्यांनी आणखी उडी मारली, झाडाच्या वर असेल, झाडापर्यंत गेले, तिथे पाहिलं झाडावरही नाही आहे, झाडाच्या पुढे आहे. मग झाडाच्या पुढे मारल्यावर अजून उडी मारली. अजून उडी मारल्याबरोबर त्यांना समुद्र दिसल्यावर समुद्राच्या शेवटी असेल असं वाटलं. समुद्राच्या शेवटी गेले नाही, पर्वताच्या पुढे गेले नाही, आणखी वर गेले. म्हणजे खिडकीपासून दिसल्या क्षणापासून त्यांनी जी उडी घ्यायला सुरुवात केली ती त्यांना समजेना किती दूर जायचं आहे. आणि इतक्या वर जाऊन सुद्धा सूर्य त्यांना हातात पडेना. पण तेव्हा सूर्यनारायण हसले, कारण सूर्यनारायणांच्या कुळामध्येच रामरायांचा जन्म आहे आणि हे त्यांना सगळं माहिती आहे. नारायण हसले, बालकांनी उडी मारली आहे आणि हे पुढे रामकार्य करणार आहे. ते शांत झाले. प्रत्यक्षात हे शांत होणं, सूर्य शांत होणं ही त्याच्या उडीचीच उडीमुळेच शक्य आहे. त्यांनी जी मनापासून उडी मारली आहे, खिडकीपासून पुढे 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 जात जात ते कुठे गेले, त्याच्या पुढे गेले. आणि त्याच्या पुढे जाऊन पोहोचले नाही सूर्यापर्यंत, पण सूर्याच्या लक्षात आलं की आता हे जे बालक आहे ते पुढे जाऊन काय करणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला शांत केलं आणि त्याला येऊ दिलं. अन्यथा सूर्यापर्यंत जाण्याची शक्ती नाही, म्हणजे इथपर्यंत. याचा दुसरा अर्थ आहे, हे बालक जसं उड्या मारून पुढे गेलं मनानी, उडी मारली हवेच्या जोरानी, जसा शक्तीचा आणि हवेचा उपयोग करत करत वर गेला, तसा जर एखादा साधक शांत बसला आणि मनानीच सगळ्या कल्पना केल्या आणि सद्गुरूंची कृपा झाली तर अशीच उडी मारून अगदी नारायणापर्यंत पोहोचू शकतो. कशामुळे? हनुमंताची उपासना करून. कारण जी गोष्ट ज्यांनी केली आहे तोच आपल्याला ती गोष्ट देऊ शकतो. अन्य कोण देईल? आपल्या वडिलांजवळ असलेले पैसे वडील पैसे देतात, आणि जर वडील भिकारी असतील, त्यांच्याजवळ जर पैसे शिल्लक नसतील, ते मुलाला काय देतील? इच्छा असते, इच्छा आहे मला मुलाला द्यायची, पण देऊ शकणार नाही, कारण मर्यादा आहेत. इथे अमर्याद असा हनुमंत आपल्या समोर आहे, ज्यानी सूर्याला घेण्याचा प्रयत्न केला आणि सूर्याला ती गोष्ट आवडली.
सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केला. जर राक्षसांनी केलं असतं एखाद्या तर सूर्यानी जाळून टाकलं असतं. पण आपलं हे जे लेकरू आहे ते रामकार्य करण्यासाठी आणि मोठ्या उत्सुकतेने माझ्यापर्यंत आलं आहे म्हटल्याबरोबर नारायणांना आनंद झाला आहे. आणि आनंदाने नारायणांनी स्वतःची शक्ती कमी केली आहे. आणि असं करून हनुमंताला जशी काही आपण उजळणी करण्यासाठी संधी दिली आहे की लहानपणीच तू असं केलं आहे त्यांनी, असा हा हनुमंत आपल्या डोळ्यासमोर वीर रूपामध्ये या स्तोत्रामध्ये समर्थांनी उभा केला आहे. याच्याजवळ काय मागायचं मग आता? आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. जो काहीही करू शकतो अशा एखाद्या, आता मुलाबद्दल न बोलता, तरुण मुलांबद्दल न बोलता, आता आपल्यासारख्या लोकांना जर थोडंसं वाटलं तर ध्यानाला बसायचं आहे हनुमंताच्या मूर्तीसमोर आणि ध्यानाला बसून शून्याकडे प्रवास करायचा आहे. शून्याकडे प्रवास जर आपण करू शकलो तर त्या शून्याच्या पुढे नेण्याचं काम हनुमंत स्वतः करतात. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपल्याला ब्रह्मांडाच्या भोवती जायचं आहे म्हणजे प्रत्यक्ष उडी नाही मारायची आहे, प्रत्यक्ष शरीराने नाही जायचं आहे, कारण ते कार्य आधीच हनुमंतांनी करून ठेवलं आहे आपल्यासाठी. जसं सद्गुरू आपल्यासाठी कितीतरी माळा ओढून आणि कितीतरी जप करून त्यांची बँक तयार असते, आपल्याला फक्त त्यांचा हात धरला की त्यांच्या बॅलन्सवर आपली सत्ता असते. तसं हनुमंतांनी ते कार्य करून ठेवलं आहे. त्या कार्याला फक्त आपण नमस्कार करून त्यांच्याजवळ जाऊन शून्यामध्ये लावायची जर एखाद्याची इच्छा असेल तर आपल्याला ते सगळे प्राप्त होऊ शकतात. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. दोघंही लालबुंद आहेत, हे सुद्धा लालबुंद आहेत, नारायण सुद्धा लालबुंद आहेत. आणि वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. ते शून्यमंडळाला भेदून गेलाय पुढे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला सोडणं सोपं आहे का? आता आपण हे जे जातात अंतराळामध्ये किती कष्ट होतात, किती इंधन लागतंय, पण तरीही ते कुठपर्यंत जाऊ शकतात? गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जायला त्यांना किती त्रास लागतो. आपल्याला हनुमंताची जर उपासना केली तर शून्य मंडळामध्ये प्रवेश मिळू शकतो. असे हे हनुमंत आहेत. म्हणजे काय देत नाहीत आपल्याला. लहान मुलांना आपण काय शिकवलं त्यांचं आता बालरूपामध्ये आपण त्या बालरूपाचं वर्णन करणार आहे. त्याच्यामुळे बालांनी काय बघावं हे दुसऱ्या स्तोत्रामध्ये आहे. हे थोडं साधनेच्या दृष्टीने जर विचार केला, एखाद्या साधकाला वाटलं की आपल्याला अशी शून्यावस्था प्राप्त होऊन या सिद्धी म्हणजेच आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, आत्मसाक्षात्कार करायचा आहे, तर ते फक्त हनुमंत करून देऊ शकतात. असं हे हनुमंत उपास्य दैवत आहे रामदासांचं. त्याच्यामुळे जो सत्शिष्य आहे ना, त्यांनी गुरुचं केलेलं वर्णन, त्याला काही शब्द मला सापडणार आहे का बोलायला? समर्थांनी काय लिहिलं, ते कशा अवस्थेत लिहिलं हे सांगण्यासाठी आपल्याजवळ काही शब्द आहेत का? शब्द थिटे आहेत या ठिकाणी. त्यांनी काय बघितलं ते त्यांनी लिहिलं. जसा हनुमंत गेलेला त्यांनी सुद्धा बघितला असेल शून्यावस्थेमध्ये की हनुमंत जुन्या काळात जरी गेला तरी मी अनुभव घेऊ शकतो. असा अनुभव समर्थांनी घेतलाय. आपल्या समर्थांनी अनुभव घेतल्यानंतर ते शब्द फुटलेत, म्हणून त्यांना वाङ्मय स्वरूप समर्थ म्हणतोय आपण. अशा पद्धतीने आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. वाढायचं कुठे आहे? वर वाढायचं आहे, म्हणजे बुद्धीच्या वर जायचं आहे. बुद्धीच्या वर जाऊन आपल्याला त्या ब्रह्मांडाच्या बाहेर प्रवेश करायचा आहे. तेव्हा कुठे ती अद्भुत शक्ती आपल्याला मिळू शकते हे सांगण्याचं काम, हे सांगण्याचं कार्य हनुमंतांनी केलं आहे. असं हे स्तोत्रातलं 13वं स्तोत्र आहे. स्तोत्र 13वा श्लोक आहे. आरक्त देखिले डोळा. आता प्रत्येक शब्द आपल्याला स्पष्ट झाला आहे. नंतर आता आरक्त देखिले डोळा. मनाला इतकं व्यापक करा, आपल्या स्वतःच्या समर्थ म्हणतायत, मनाला इतकं व्यापक करा की शून्याच्या पलीकडे असणारी ही अतीव आनंदाची आणि समाधानाची अवस्था आपल्याला प्राप्त होईल. अशी साधकाची इच्छा पाहिजे. अशी इच्छासुद्धा ह्याच्या या स्तोत्रांनी रोज म्हटल्याने पूर्ण होते. असं म्हटल्यानंतर मग म्हणतात वाढता वाढते, म्हणजे बुद्धी, अंतःकरण, ध्यानाला जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी हनुमंत स्वतः देतात. आता भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही. यामुळे भूतयोनी, प्रेतयोनी, हे तर प्रेतयोनी म्हणजे शवाला नाही म्हटलंय. प्रेतयोनी म्हणजे एक योनी आहे. जर त्याला मुक्ती मिळाली नाही तर ती त्या योनीमध्ये फिरत राहतात. कितीतरी वर्ष ते लोक तसे आत्मे फिरत राहतात. त्यांना सुद्धा रोग म्हणजे शरीराला थोडासा होतो तो, आणि व्याधी म्हणजे अगदी खूप मोठी व्याधी असते ती सुद्धा समजतही. सगळी व्याधी आपली नष्ट करण्याचं सामर्थ्य हनुमंतांमध्ये आहे. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. आपल्या या भीमाचं दर्शन, वीररूपी हनुमंताचं दर्शन, पहिल्या चाफळच्या त्याचं जर दर्शन घेतलं तर या सगळ्या प्रकारच्या व्याधी, ऐहिक
आपल्याला जे संसारामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाच्या व्याधीसुद्धा या भीमाच्या दर्शनाने नाश पावतात असं समर्थांनी ग्वाही दिलेली आहे. हे धरा 15 श्लोकी. हे जे 15 श्लोक आहेत, आपण असं म्हणतो हे 15 श्लोक आहेत, 15 श्लोक आहेत, 15 याच्यावरती काही विशेष विचार आपण करत नाही. पण आपण अमावस्या ते पौर्णिमा विचार केला, दिवस 15च असतात. अमावस्या ते पौर्णिमा दिवस 15 आणि 15 दिवस जसे महत्त्वाचे आहेत तसं जर तुम्ही दर्शन घेतलं, रोज असं जर त्याचं दर्शन घेऊन, चंद्रकला जशी अमावस्येला काहीच नसतं, 1 दिवस 2 दिवस प्रतिपदा द्वितीया तृतीया असं जसं वाढत जाते, चंद्र पौर्णिमेचा जसा पूर्ण होतो पूर्ण चंद्र, तसा शून्यातून पहिला दुसरा तिसरा दिवस असा होत आपल्याला ज्ञानाचा पूर्ण सागर आपल्याला मिळू शकतो. हे धरा 15 श्लोकी. 15 श्लोकांचा अर्थ असा आहे, हे जे 16वं आहे ती 16वी कला, म्हणजे मी त्याचा एक आता त्याची फलश्रुती देणार आहेत समर्थ म्हणतात. पण 15 श्लोक घेतलेत त्यांनी फक्त कशासाठी, की जसा अमावस्येपासून पौर्णिमेचा प्रवास आहे, हे साधं आहे का ब्रह्मांडाचं गणित? हे सगळं ब्रह्मांडाचं गणित आधी मुळात साधं नाही, आणि ते ज्यांना समजतं ते समर्थही साधे नाहीत, आणि ज्यांच्याबद्दल लिहितात आहे ते तर असामान्यच आहेत. सगळेच असामान्य आपल्या समोर आले आहेत. प्रत्येक शब्दाला प्रत्येक गोष्टीला त्यांचा अर्थ असतो. आपण 4 श्लोकी म्हणतो, 3 श्लोकी म्हणतो, 10 श्लोकी. पहिलं श्लोक 15चं कशासाठी, की पहिल्या दिवसापासून जशी कला वाढते तसा कलेनी तुमच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी आणि ज्ञानाचा पूर्ण चंद्र तुमच्या जीवनामध्ये उमटावा, म्हणजे ती फलश्रुती खरी आहे. बाकी भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समजते ते तर त्याच्या मानाने अगदीच खालच्या पद्धतीचं झालं. खरं ज्ञान आत्मज्ञान. जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला मी कोण आहे ओळखायचं आहे, ईश्वर कोण आहे ओळखायचं आहे, हनुमंताचं कार्य मला समजून घ्यायचं आहे, असं जर एखाद्याच्या मनात आलं तर हे चंद्रकलेप्रमाणे जसं अमावस्येपासून पौर्णिमेला चंद्र पूर्ण होतो तसा तुमच्या ज्ञानाची पूर्णता होवो असं समर्थांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला. हे धरा 15 श्लोकी. लाभली शोभली भरी. लाभली, ज्यांना लाभली त्यांना शोभली, ज्यांना लाभली नाही त्यांना शोभली नाही. सरळ अर्थ आपल्यासारखे काढायला हरकत नाही. ज्यांना लाभली त्यांना शोभली, म्हणजे जसा हनुमंत रामकार्यामध्ये शोभला, जसे समर्थ दास्यत्वामध्ये शोभले, तसा त्यांचा एखादा शिष्य अशा पद्धतीने जर ज्ञानी झाला तर लाभली शोभली भली. हे जे सगळं मिळणार आहे आपल्याला, त्यांनी लाभ आणि शोभा इतकी वाढणार आहे, देहबोली बदलणार आहे, जीवन आमूलाग्र बदल होणार आहे. अशा पद्धतीने हे जे श्लोक आपल्याला समजले तर आनंदाच्या उकळ्या नाही का फुटणार, ज्या समर्थांना फुटत असतील हनुमंताच्या भेटीने. आपल्याला असं वाटतं असं होणार आहे का, निदान असं होणार आहे का असं वाटल्याने सुद्धा आनंद आहे. होणार का नाही याच्यावर पुन्हा अविश्वास दाखवायचा नाही. हे मगाच्या पहिल्या सुरुवातीच्या स्तोत्रात सांगितलं, अविश्वास नाही, हे एकच सत्य आहे. आणि जे जर सत्य एकदा का मनाला पटलं तर त्यावरती अविश्वास दाखवला तर हे पाप आहे. त्यामुळे तो आनंद चिरकाल टिकावा, पौर्णिमेच्या चंद्रासारखा. पौर्णिमा पुन्हा खाली खाली येते, हा निसर्ग नियम आहे. आपण निसर्गाच्या वर जायचं आहे ना आता. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू सके. निसर्गाचं चक्रपर्यंत निसर्ग चक्रसुद्धा मला समजलं. असं भक्तांनी म्हटलं, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. प्रकृती खेळ करते आहे जीवन मरणाचा. तो जीवन मरणाचा खेळ, हे सगळं प्रकृतीचं देणं घेणं, हे सगळं मला कळलं तर पौर्णिमेपर्यंतच मला कळलं. पौर्णिमेच्या नंतरचा त्याचा तो खेळ मला वाटला, असं भक्ताला समजू शकतं. आपल्या आपल्या दृष्टीने एक असं गाईडलाईन मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं ना तर प्रत्येक भक्त प्रत्येक जीव आपल्या पद्धतीने याचा विचार करू शकतो. मला जशी वाटली तशी पद्धत मी बोलले. याच्या व्यतिरिक्त आणखी कितीही कल्पना विस्तार प्रत्येक जीव याच्यातून करू शकतो. हेच तर महत्त्व आहे. जसं एकच शून्य तुमच्या समोर दिलं, एकच बिंदू तुमच्या समोर ठेवला. मुलांना शिकवताना, गणित शिकवताना हे शिकवतात की एक बिंदू तुमच्याजवळ असेल, असंख्य रेषा तुम्ही काढा, जितक्या निघतील तेवढ्या काढा, आणि काढल्यानंतर सुद्धा तिथे मध्ये जागा राहते की नाही बघा. असं शिक्षकांनी शिकवलंय. तेच जर 2 बिंदू काढले त्यातून फक्त एकच रेष निघू शकते, दुसरी रेष त्या 2 बिंदूंना छेदू शकत नाही. त्यामुळे दुसरा विचारच नाही, एकच विचार सत्याचा. आणि सत्याचा विचार मनामध्ये स्थिर झाला कुणाच्या कृपेने, मारुतीरायांच्या कृपेने, असं समर्थ म्हणतात. तसा भक्त दुर्मिळ आहे. त्यामुळे हे धरा 15 श्लोकी. लाभली शोभली भली.
असा जो भक्त आहे तो लाभला आणि शोभला. जगामध्ये त्याचं नाव होतं, कीर्ती होते. हनुमंतांना जेव्हा रावणाच्या दरबारात म्हटलं तर ते म्हणे, मला याचाच तर सन्मान आहे माझ्या शेपटीचा. ही शेपटीच तर माझं कौतुक मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं. म्हणून शेपटीचं आसन करून रावणाच्या जवळ जाऊन उभा राहिला. तुम्ही मला आसन नाही दिलं तरी चालेल, माझी शेपटी गुंडाळत हे एवढा मोठा वर जाऊन बसतो. लहानपणी आपण सगळे सिनेमे बघितले आपल्या पिढीने, असे गोड सिनेमे बघितले आहेत. त्याचेच हे परिणाम आहेत की जे आपल्याला हनुमंताकडे आकर्षित करतात. आपण असंच पुन्हा नवीन पिढीसाठी करायला पाहिजे, जेणेकरून हा आनंद त्यांना द्विगुणित होईल. मग हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली भली, दृढदेहो निस्संदेहो, संध्या चंद्र कळा गुणे. जशी चंद्राची कळा वाढते, चंद्रकला ही काही सोपी संकल्पना नाही. समुद्राला कशी भरती येते, मग समुद्राला भरती येऊ शकते पाण्याला, आमच्या मनाला नाही येत तरी सुद्धा आमच्याही शरीरात पाणी आहे. आमच्याही शरीरात 70% पाणी आहे, पृथ्वीवर 70% पाणी आहे. 70% पाणी पृथ्वीवरचं, त्याला जीव नाही असं म्हटलं या लोकांनी, नवीन लोकांनी. तर ती गंगेचं स्वरूप आपण माता का मानतो? पाण्यामध्ये जीव आहे. ज्या अर्थी चतुर्थीच्या पौर्णिमेला समुद्राला भरतं येतं, आपल्या मनाला का नाही येत भरतं? का येत नाही? चंद्राच्या कलांकडे बघून या समुद्राला जर भरता येऊ शकतं, तर आपल्या अंगातलं शरीरातलं पाणी जातं कुठे? आपण इतकं कोरडं झालं आहे का? इतका कोरडेपणा आपल्या मनाला कसा आला आहे? हा कोरडेपणा जाण्यासाठी अशा वीरमारुतीच्या समोर बसलं, त्याचे फोटो बघितले आणि त्यातल्या त्यात एक सांगितलं की त्याला जे मिळालं ते सुद्धा तो द्यायला तयार आहे. कसं शक्य आहे? आमच्याजवळ काही नाही. तर तेव्हा ते बुवा म्हणाले, एकदा त्यांनी सांगितलं, आपल्या घरामध्ये छोटी मूर्ती घ्यायची, त्या मूर्तीला असं बसवायचं आपल्यासमोर आणि ती प्रत्यक्ष हनुमंत आहे असं समजून त्याची पूजा करायची, मानसपूजा त्याची करायची. तर अशा पद्धतीने सुद्धा तो जागृत होतो. तो भाव, त्याला म्हणतात साक्षात हनुमंताचं रूप समजायचं त्याला. हा भाव जसा जसा वाढत जाईल तसा तसा त्या मूर्तीमध्ये प्राण येईल. हे आपलं शास्त्र सांगतंय. मृण्मयी मूर्तीचं चिन्मयी मूर्तीमध्ये रूपांतर आपण भक्त करू शकतो, असं बुवा परवाच्या प्रवचनामध्ये म्हणाले. म्हणजे असं जे हनुमंताची मूर्ती, आता आम्हाला ते स्तोत्र आवडलं, आम्हाला हनुमंताचे कार्य कळलं, पण आता आम्हाला कसं मिळणार हे सगळं? आपल्याच घरात एक फोटो आणि मूर्ती ठेवायची, त्याला मानसपूजा करायची, आपल्याला जे करायचं आहे मिळवायचं आहे ते त्याला सांगायचं आणि हळूहळू त्याच्यामध्ये भावजागृती होते आणि मृण्मयी मूर्तीचं चिन्मयी मूर्तीमध्ये रूपांतर होतं. हे सत्य आहे. ह्या सत्याचा अनुभव जर घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी हनुमंत देण्यास उत्सुक आहे. ही सगळ्यातच महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याजवळ आहे आणि तो द्यायला तयार आहे, फक्त घेण्याची देर आहे ना. इतकं सगळं जर बुवा सांगतायत, समर्थ सांगतायत, समर्थ शिष्य सांगतायत, सज्जन सांगतायत, तर हे सत्यता तुम्ही अंगीकारली पाहिजे. फक्त सत्य आणि सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, हनुमंत तयार आहेत आणि ते तर कधी झोपतच नाहीत. चिरंजीव आहेत, अमर आहेत. कधीही त्यांना क्षणाचाही विलंब न लावता आपलं कार्य करतात. हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली भली, दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्र कळा गुणे. पुढचा श्लोक, आता 15 श्लोक संपलेले आहे. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा प्रवास चंद्राचा जसा असतो तसा प्रवास आपल्या आयुष्यात घडावा आणि आपल्यामध्ये रामभक्ती उदयाला यावी असं मागणं समर्थांचं या ठिकाणी निश्चित आहे. आता रामदासी अग्रगण्यू, रामदासांमध्ये अग्रगण्यू कोण आहे? हनुमंत आहे. रामदास कोणाची उपासना करतात? रामरायांची उपासना करतात. पण दास्यात कोण आहे? त्यांचा महत्त्वाचा दुवा कोण आहे? तर आपला रामदासी अग्रगण्यू, म्हणजे हा रामांच्या दासामध्ये सर्वश्रेष्ठ असा दास आहे. रामांचा दास सर्वश्रेष्ठ आहे. रामदासी परंपरेमध्ये सगळ्यात मोठा कोण असेल तर हनुमंत आहे. त्यांनी म्हटलंच आहे की कोसळून पडो हे आकाश, आणिकाची वासना बघू. आम्हाला कशाची भीती वाटत नाही, कारण रामापर्यंत नेण्यासाठी आमचे हनुमंतराय आमच्या समोर उभे आहेत. असं म्हणत असताना एक घटना अशी घडली आहे की भरत हे पूर्ण जेव्हा रामायण पूर्ण झालं आणि जेव्हा हनुमंतांनी येऊन सांगितलं की असे असे रामराय आलेले आहे, तुम्हाला अग्निकाष्ठ भक्षण करण्याची गरज नाही आणि आता रामरायांचा विजय झालेला आहे, रामराय आता पुष्पक विमानात बसून इकडे आले आहेत, तुम्ही अग्निकाष्ठ भक्षण करू नका. हा अतिशय महत्त्वाचा निरोप भरतांपर्यंत हनुमंतांनी पोहोचला. हे त्यांचं त्यातल्या रामायणातलं शेवटचं महत्त्वाचं कार्य आहे. तर तेव्हा काही दिवसांनी भरताच्या मनात आलं की आपण कुळात आहे रामांच्या, भाऊ आहे आपण,
पण तरीसुद्धा रामांचं प्रेम ना हनुमंतावर जरा जास्तच वाटतं आहे. कारण प्रत्येकाच्या मनात एक अशी शंकाच असते. आपला मानव जन्म अवतारात असतो ना आपण, तर प्रत्येकाला काही ना काही असं वाटत असतं की आपण कुळात आहोत. मी इतकी सेवा केली रामांची, रामांसाठी 14 वर्ष कसा वागलो हे सगळं मला माहिती आहे, माझं कर्तव्य आहे ते. पण मला असं वाटतंय, आपल्याला महत्त्वाचं आहे बरं ही गोष्ट समजणं, मला असं वाटतंय की हनुमंतावर जरा जास्तच प्रेम आहे. म्हणजे आपल्याही मनातली शंका की हनुमंत इतका प्रिय का, असे प्रश्न विचारले आहेत. भारतांना वाटलं आमच्यापेक्षाही रामराय म्हणे हनुमंतावरती जास्त प्रेम करतात. मग त्यामुळे भरत त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, हनुमंता मला भक्तीचा उपदेश कर. तर त्यावेळी हनुमंत त्याला म्हणाले, अरे तू रामस्वरूप आहे, रामाचा अंश आहे, नुसता स्वरूप नाही, रामाचा अंश आहे आणि मी तुमचा दास आहे. त्यामुळे हे तर मी करूच शकत नाही की तुम्हाला उपदेश करणे आणि तुम्हाला असं नाही. मला तुम्ही माझे स्वामी आहात. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे माझे स्वामी आहेत. मी दास्यत्व पत्करलंय तुमचं. राम आणि भरत मला वेगळा नाही आणि तसं नाहीच आहे. हा उगाच आपल्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. मग त्यांनी जेव्हा म्हटलं हे शक्य नाही, तर दुसरा कोणी भक्त असता तर म्हटलं असतं अरे वा मला किती किंमत आहे. असं हनुमंत कधीच विसरत नाहीत आपलं कार्य. त्यामुळे त्यांनी म्हटलं हे यावेळी शक्य नाही, मी तुला उपदेश करणार नाही. पण आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे ही, म्हणजे मला तर खूप आनंद होतो ही गोष्ट ऐकल्यावर. कलियुगामध्ये मी रामदास होऊन येईल. कलियुगामध्ये मी अवतार घेतो रामदास म्हणून, आणि त्यावेळी माझा सगळ्यात लाडका शिष्य कल्याण म्हणजे भरत अवतार घेईल. जय जय रघुवीर समर्थ. इतकी गोड बातमी कळल्यावर समर्थ कोण आहेत? हनुमंत कळत असताना समर्थ कोण आहेत आपले? काय डोळ्यात पाणी येतंय बघा. हनुमंत कोण कळत असताना हनुमंताकडे जाता 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 समर्थ कोण आहेत असं कळल्यावरती एक क्षण आपल्याला असं वाटतं कलियुगामध्ये मी रामदास होतो, आणि रामदास झाल्यानंतर कल्याण कोण आहेत तर आपले भरत आहेत. कारण भरताची इच्छा होती त्यांचं दास्यत्व पत्करायची. इतकी मोठी महिमा आहे हनुमंताची. इतकी महिमा असलेले हनुमंत म्हणजेच समर्थ रामदास आहेत हे सांगण्याचं काम आता रामदासी अग्रगण्य करत असताना रामदासी परंपरा करते. रामदासांनी नाही म्हटलं असं. रामदास काय हे सांगायसाठीच आपल्याला 15 वर्ष जातील. रामदासी परंपरा चालत आलेली आहे. रामदासी परंपरेमध्ये असं म्हणतात की समर्थ रामदास म्हणजे हनुमंत स्वतः आहे कलियुगातला अवतार, आणि त्यांच्यासाठी कल्याणांनी घेतलेला अवतार मला शिष्यत्व पत्करायचं आहे. म्हणून काय जोडी आहे ही, गुरु शिष्य जोडी. कळल्यानंतर काय आनंद होतो बघा, हात थरथर कापतात की नाही. मग हे कल्याण बनून यावे, आणि असं जेव्हा त्या दोघांनी ठरलं, रामरायांनी अर्थात सत्य संकल्पाचा दाता श्रीराम असंच घडो, माझ्या सगळ्या लेकरांचं कल्याण हो, हे सगळं रामांना सुद्धा आवडतंय. त्यामुळे आपले समर्थ आलेत आणि समर्थांनी स्वतःचंच कौतुक केलं हे पहिल्या दिवशी सांगितलं आहे. माझंच कौतुक झालं असं आपण म्हणायला काय हरकत आहे. हनुमंतांची भेट होणं, म्हणून पहिल्या दिवशी जर कोणी प्रश्न विचारला अशी कशी भेट होते हनुमंताची, का नाही होणार? आत्मस्वरूप आहे, दिसायला दुसरं स्वरूप दिसतंय. आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाला भेट आहे, आणि अशी ही भेट आणि त्या भेटीतून निर्माण झालेली मूर्ती, आणि त्या मूर्तीकडे समोर उभं राहून जागृत झालेले ते शब्द, आपल्याला ते आवडणं हा काही साधा योग नाही आहे. एकादशीच्या दिवशी अतिशय उत्तम असा हा योग शनिवारच्या दिवशी हनुमंताच्या कृपेशिवाय, रामाच्या कृपेशिवाय अगदी शक्य नाही आहे. त्यामुळे हे सगळं कळल्यानंतरचा जो आनंद आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी, रामदासी अग्रगण्य म्हणत संपत नाही हे, पण आपल्याला वेळेमुळे थांबावं लागतं. रामदासी अग्रगण्य म्हणत असताना कपिकुळासी मंडनू, कपी कुळात आहे, कपीचं कुळ आहे. तसं कपीला कोण मानतंय? तो काही राजा नाही, तो काही मंत्री नाही, तो काही युवराज नाही, तो कोणत्या पदावर नाही, तो वानर रूपात आहे. कपी कुळासी मंडनू रामरूपी अंतरात्मा. त्याच्या अंतरामध्ये राम आहे, त्याच्या अंतरामध्ये. मग अर्थ असा काढायचा, एक बिंदू घ्यायचा, पुन्हा अर्थ काढायचा. ज्याच्या अंतरामध्ये राम आहे तो वानर जर हनुमंत आहे, तर आपण तर नर आहे ना, नररूपात आहे ना आपण. मग नररूपामध्ये जर हृदयस्थ परमात्मा विराजित झाला तर हनुमंताचीच कृपा समजायला हरकत नाही. वानर आणि नर एवढी वरची योनी दाखवली आपल्याला मुद्दाम,
एवढी योनी मिळाल्यानंतरही सुद्धा घबाड सापडून सुद्धा जर आपण त्याचा उपयोग करून घेतला नाही तर आपल्यासारखे आपणच दुर्दैवी जीव. त्यामुळे रामदासी असं हे स्तोत्राचं किती वर्णन करायचं त्याला सांगा. रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा. अंतरातले दोष कोणते दोष आहेत? जन्म मरण हाच दोष आहे. आपलं पाप काय आहे? पुन्हा आपण जन्माला येतो. पुन्हा जन्माला येतो. नीची योनी हो की वरची योनी हो, योगी होवो का भोगी होवो, पण येणार ना जन्माला. मग हा जो दोष लागलाय ना मनुष्य जमातीला, तो दोष म्हणजे पूर्ण जीवांना हा दोष आहे. जन्म मरणाचा हा दोष ह्या स्तोत्रांनी समूळ नाहीसा होतो. आपण जन्मालाच येणार नाही म्हणजे मुक्त अवस्थेत आपण जाणार. मग कशाला शून्य आणि कशाला ज्ञान? आपण मुक्त होणार आहे. आणि आता त्या मुक्तीचा आनंदाचा सोहळा जर आपल्याला अनुभवता आला तर हे स्तोत्र काय आहे? मग बोलायला अजून अर्धा तास जाईल अशी परिस्थिती आहे. काय अंतरात्मा दर्शने दोष नासती. दर्शनानी म्हणे फक्त दोष ना. वारीचे दिवस आहेत, एकादशीचा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट शनिवारचा दिवस आहे. याचं स्तोत्रांचं निरूपण आहे. समर्थांची ही कृपा आहे. ह्या व्यतिरिक्त यावर आता अधिक काहीही न बोलता उद्याचं जे स्तोत्र आहे त्याची फक्त सुरुवात सांगते आणि मग थांबते. बाळरूपाचं स्तोत्र आहे. 2 मिनटं 5 मिनटं फक्त वेळ घेते आणि बाळरूपाचं स्तोत्राची फक्त आवड कशी निर्माण व्हावी त्यासाठी सांगते. कारण याच्यावरती निरूपण पुन्हा 2 मिनटं करीनच पुढे. दुसरं जे स्तोत्र आहे शिंगणवाडीचा मारुती आहे, तो बालमारुती आहे. किती गोड असेल. आता हे वीररूपातलं दर्शन पाहिलं. जनी ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू. तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे. त्रैलोकी पाहता बाळे ऐसे हे पाहता नसे. अतुल तुलना नाही मारुती वातनंदनू. चळे ते चंचळे नेटे बाळ मोवाळ साजिरे. चळवळी चळवळी ताहे बाळलो बाळ गोजिरे. हातकी पाय सांगावे नखे बोटे परोपरी. दृष्टीचे देखणे मोठे लांगूळ लळी तसे. खडी खारी दडे तैसा पीळ पेच परोपरी. उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा. बाळाने गिळला बाळू स्वभावे खेळता पहा. आरक्त पीतवा टोळे देखिले धरणीवरी. पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे. पाहिले घेतले हाती त्रिळे जाळिले बहु. थुंकूनी टाकता तेथे युद्ध झाले परोपरी. उपरी ताडिला तेणे एक नाम चिपावला. हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी. मागुला प्रगटे धावे झेपावे गगनोतरी. पळहीन राहे कोठे बळेची घालितो झडा. कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलंगती. पवना सारिखा धावे वावरे विवरे बहु. अपूर्व बाळ लीळा हे रामदास्य करी पुढे. जय जय रघुवीर समर्थ. आता बाळाची लीळा बघायची आहे. आतापर्यंत वीरमारुती रामायणातला बराच आपल्याला माहिती होता. आता याची बाळलीळेचं वर्णन समर्थांच्या मुखातून आपल्याला कसं वाटेल, कसं कळेल, कसं विवेचन होईल याची फक्त एक आता जसं म्हणतो की आपण एक सुरुवातीचं एक चाखून दिलं फक्त एक शीत की ते शीत आहे. भात कसा असेल याचा आपण विचार करत करत आनंदाने आपण या ठिकाणी थांबूया. भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे. तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन. पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.